ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चालले. एक एक करत आता मात्र सगळी सत्य अशा पद्धतीने समोर येताना आपल्याला दिसत आहेत की त्यामध्ये आता मात्र प्रिया हीच खुनी आहे हे सत्य स्वतः रविराज ओरडून ओरडून कोर्टासमोर सांगणार आहेत. आणि अर्जुन तर निर्दोष आहे हे तर सिद्ध होणारच, पण त्याचबरोबर प्रियाने केलेल्या सगळ्या पापांचा कच्चा चिठ्ठा सुद्धा आता खोलला जाणार आहे. एका झटक्यामध्ये असं काय घडलंय आणि त्यानंतर मग आता इकडे रविराजांनी सगळ्यांच्या समक्ष प्रिया तन्वी नसल्याचा सुद्धा आता खुलासा केलाय. पण रविराजांना हे सगळं कसं समजलंय, रविराजांनी या सगळ्यामध्ये काय नक्की केलंय, सगळं सगळं आता व्हिडिओ आपण पाहूया. नक्की काय घडलंय बघू. प्रेक्षकांनो, इकडे आता नागराज आणि महिपत यांच्यामध्ये महिपतला आधी सोडवायचं हा आता ज्या वेळेला विषय चालला आहे, तेव्हा महिपत म्हणजे नागराज विचार करतोय की नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता हे कोणते क्लॉज लावणार. आणि त्याच वेळेला त्याला आता इकडे समजतं की हा दीक्षित मोठा चालू केस आहे, तो आता आपल्याच विरोधातली क्लॉज म्हणजे आपल्यापासून महिपतच्या जीवाला धोका आहे असं आता जर का सगळ्यांच्या समोर मांडून महिपतला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तर मात्र हा मला मला मात्र सोडवेल का, नाही सोडवणार. हा मला इथे जेलमध्ये खितपत ते काही नाहीये. मला या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. एकदा जर का महिपत इकडून सुटून गेला तर माझं काही खरं नाहीये, ते काही खरं नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता शांताच्या खुनाचा या सगळ्यात उपयोग करायला पाहिजे. म्हणजे 100% हा खून प्रियानेच केलाय. आणि जर का ही टिप मी दिली तर मात्र या सगळ्याचा मला नक्कीच फायदा होईल. इकडे तोपर्यंत आता मात्र नागराज आणि महिपत हे दोघांच्यात फूट पडले, कारण आता सचिनने फक्त महिपतला सोडवायचा प्रयत्न केलाय. बरं, हे सगळं आता अर्जुनला जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चाललेत, पण प्रियाचं इकडे काहीतरी वेगळंच चाललंय हे अश्विनच्या लक्षात आलेलं आहे. आणि अश्विनला ज्या वेळेला आता मात्र प्रियाचा मोबाईल हातात लागलाय, त्यावेळेला अश्विनच्या लक्षामध्ये आलेलं आहे की आता प्रिया आपल्याशी तन्वी खोटं बोलले, म्हणजे आता ते अधिराजच फॅशन आहे, तिने आपल्याला मुद्दाम फसवले. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो प्रियाला ते विचारतो आणि दाखवून म्हणतो, हे काय चाललंय, म्हणजे तू त्या दिवशी खोटं. यावरती प्रिया आता हसून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते आणि प्रिया आता सांगण्याचा प्रयत्न करते, अरे नाही रे, ते कसं आहे माहितीये का, नंतर ते अधिराज बदललं, काहीतरी आता इकडे संशय आलाय, तो म्हणजे आणि आता इकडे अश्विन इतकं लक्ष देत नाहीये, कारण का दुसऱ्या दिवशी कोर्टाची केस आहे. आता कोर्टाच्या केसच्या दिवशी इकडे आता सगळ्यांना सांगायला लागतोय चैतन्य की आपल्या घरच्यांनी सगळ्यांनी अर्जुनला मॉरल सपोर्टसाठी आता तिकडे पोहोचलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अधिराजला सुद्धा आता सायली भेटले आणि अधिराज भाऊजी तुम्ही सुद्धा तिकडे यायचं आहे. त्यावरती आता इकडे अधिराज सांगतो, मी तर येणार आहे, कारण त्या रात्री मी जे काही दृश्य बघितलं ना, ते दृश्य जर का मी कोर्टासमोर सांगितलं ना, तर मात्र आता इकडे तन्वी 100% प्रिया आता अडकणार आहे जेलमध्ये. यावरती सायली सांगते, त्याच कारणासाठी त्या रात्री तुम्ही जे काही पाहिलत ना, ते सगळं सगळं दृश्य आता आपण कोर्टासमोर सांगायचं आहे. आणि त्यात हुशारी म्हणजे तुम्ही आता त्याच्यातून खूप मोठे त्याच्यात व्हिडिओ सुद्धा केलात इतक्या सगळ्या गडबडीत, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे व्हिडिओ हेच एव्हिडन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. काहीही झालं तरी तुम्ही कोर्टात येणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती अर्जुनला स्वतःची आता इकडे हे खेळण्यासाठी म्हणजे लढण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. अर्जुनला स्वतःचीच केस लढण्याची परवानगी मिळाल्यावरती इकडे आता रविराज त्याला सांगतायत की ज्युनियर, माझ्याकडे असं काहीतरी सत्य आहे ना की जी डायरेक्ट कोर्टाला शेवटच्या क्षणी मी मांडणार आहे. त्यावरती मग आता इकडे रविराज सांगतात, मला असं काहीतरी पुरावे सापडले की तुला या सगळ्या आरोपामध्ये अडकवणारी दुसरी तिसरी कोणी नाहीये, तन्वी आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, हो सिनियर, हे सत्य मला पण समजले. त्यावरती रविराज म्हणतात, नाही, जे मला समजले ना ते तुला कळूच शकणार नाहीये. काय सत्य आहे ते मी डायरेक्ट कोर्टात सांगणार, कारण आता त्याचा कुठेही काही खुलासा व्हायला नको, किंवा जे सत्य मला माहिती आहे त्या सत्याचा तू केस लढताना कोणत्याही प्रकारे आता इकडे प्रॉब्लेम यायला नको आहे. आणि म्हणूनच कोर्टाच्या शेवटच्या क्षणाला मी सगळं सगळं सत्य आता सगळ्यांच्या समोर मांडेन, आणि तोपर्यंत तुझी केस तू तुझ्या मार्गाने लढ, असं मी तुला सांगेन. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, माझं म्हणणं एकच आहे,
सगळ्यात पहिले मी निर्दोष आहे हे सिद्ध करेन आणि त्यानंतर खरा खुनी कोण आहे हे मला सिद्ध करायचं आहे, असं म्हटल्यावरती रविराज सांगतात, तू माझा चेला आहेस, त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये चुकणार नाहीस याची मला 100% खात्री आहे. आणि म्हणूनच मी तुला कोणत्याही प्रकारे सांगणार नाही की केस कशी लढ. आणि त्यावरती मग आता सायली पण तिकडे आले आणि अर्जुन सर, आम्हाला सगळ्यांना तुमच्यावरती 100% विश्वास आहे. काहीही झालं तरी सुद्धा ही केस आता तुम्हीच जिंकणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता ही केस लढून जिंकणार म्हणजे जिंकणार. झालं. फायनली सगळेजण कोर्टामध्ये आलेले आहेत. कोर्टात आल्यावरती आता जो तो अर्जुनवरती विश्वास टाकून आहे आणि त्याचं अर्जुनला खरं तर खूप मोठं प्रेशर आलेलं आहे. अर्जुन या सगळ्यामध्ये विचार करतोय, नाही काहीही झालं तरी सुद्धा मला ही केस लढायची आहेच. आणि त्यानंतर तो चैतन्याला सांगतोय, आणलेस जे काही पुरावे आता मी तुला सांगितले होते ते पुरावे तू आणलेले आहेस का? चैतन्य म्हणतो 100%. आणि त्यानंतर मग आता कोर्टात केस सुरू. इकडे तोपर्यंत कल्पना आणि पूर्णाजी यांना कोर्टामध्ये यायला नाही सांगितलेलं आहे. म्हणजे आता काही झालं तरी अस्मिताचं बाळ घरी आहे आणि अस्मिताचं बाळ घरी असल्या कारणाने आता इकडे बाळाच्या सोबत कोणीतरी पाहिजे. आणि पूर्णाजी नुकतीच आता गावावरून आलेली आहे. पूर्णाजी गावावरून आली असल्या कारणाने ती आता या सगळ्यामध्ये तिला हे सत्य समजलंय आणि तिला धक्का बसलाय. आणि त्यानंतर ती हट्ट करत आहे की मला सुद्धा अर्जुनची ही केस लढण्यासाठी किंवा पाहण्यासाठी जायचं आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच कल्पना सांगायला लागते, हे बघा पूर्णाई, तुम्ही असं गोंधळ करू नका, कारण ना अर्जुन स्वतः ही केस लढतोय. मी पण तिकडे गेले नाही, कारण आता जर का मला रडताना त्याने पाहिलं तर आता त्याचा आत्मविश्वास ढासळेल, कारण तो स्वतःसाठी या वेळेला लढत आहे आणि आपण त्याला सपोर्ट करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आता इकडे मी या सगळ्यामध्ये तिकडे गेलेले नाहीये. तुम्ही पण जाऊ नका. आपल्याला सगळी अपडेट आता इकडे चैतन्य किंवा अश्विन देणार आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि त्यावरती मग आता पूर्णाई सांगते, आणि तन्वी कुठे आहे? यावरती आता इकडे कल्पना सांगते, मला तर तन्वीचं काहीच कळत नाहीये. मुळातच जे काही चाललंय ना ते आता खूप भयंकर चाललंय. तन्वी या सगळ्यामध्ये काहीतरी खेळ खेळती आहे आणि अर्जुन सायलीला तिच्याबद्दल असं काहीतरी माहिती आहे, पण ते आपल्याला सांगत नाहीत असं मला वाटतंय. पूर्णाई म्हणते, येऊ दे अर्जुन आणि सायलीला घरी. मी आता त्यांना स्पष्टच विचारणार आहे की या मुलीला पाठीशी घालण्याचं कामच काय? या मुलीला कोणत्याही प्रकारे पाठीशी तुम्ही घालू नका, कारण आता ती मुलगी काय लायकीची आहे ते फक्त आपल्यालाच माहिती आहे. बरं, तोपर्यंत कोर्टात केस सुरू झाली. इकडे आता त्याच वेळेला पॅरलल दुसऱ्या कोर्टामध्ये महिपत आणि नागराज यांची केस सुरू झाली, ज्याची कल्पना अर्जुन आणि सायली यांना बिलकुल नाहीये प्रेक्षकांनो. मुळातच आता मात्र इकडे यांचं प्लॅनिंगच हे आहे की महिपतला याच पिरियडमध्ये सोडवायचं आहे की ज्या पिरियडमध्ये आता इकडे अर्जुनची ती केस चालू आहे. प्रेक्षकांनो, पण आता योगायोग असा घडणार आहे की महिपतची ही केसमध्ये अर्जुन बरोबर रीतीने सुटून तिकडे आता समोर येणार आहे आणि महिपतला या सगळ्यामध्ये अडकवणार आहे. बरं, आता ती केस इकडे आता अर्जुन स्वतःची केस लढण्यासाठी उभा राहिलेला आहे. अर्जुन स्वतःची केस लढण्यासाठी ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला जज साहेब सांगतात, हे बघा, अजूनही तुम्हाला चान्स आहे. तुम्हाला जर का स्वतःला या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुम्हाला या सगळ्यामध्ये जर का कुणी वकील घ्यायचा असेल तर अजूनही तुम्ही तो वकील घेऊ शकता. अर्जुन म्हणतो, नाही, मला माझ्या क्लायंटवरती पण खात्री आहे आणि मला माझ्या वकिलावरती पण खात्री आहे. माझा क्लायंट हा आता 100% निर्दोष आहे. माझा क्लायंट अर्जुन सुभेदार हा 100% निर्दोष आहे आणि त्याचबरोबर माझे वकील अर्जुन सुभेदार हे माझ्या निर्दोष क्लायंटला 100% सोडवणार याची पण खात्री आहे. दोन्ही गोष्टींवरती माझा विश्वास असल्या कारणाने मी आता कोणत्याही प्रकारे माघार घेणार नाहीये आणि कोणत्याही प्रकारे आता मी मागे हटणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता जज साहेब सांगायला लागतात, ठीक आहे, आता इकडे केस सुरू करूया. काही झालं तरी सुद्धा आता इकडे सगळेच भाऊक होऊन अर्जुनकडे पाहत आहेत. आणि त्याच वेळेला प्रतिमा मात्र आता अर्जुनला बेस्ट ऑफ लक देते. अर्जुन, आम्हाला खात्री आहे की काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये ही केस जिंकणार म्हणजे जिंकणारच. असं आता हे सगळं इकडे अर्जुनवरती डिपेंड आहे. अर्जुनला खरं तर टेन्शन आले, पण त्यानंतर तो आता विचार करतोय, नाही, काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला हे सगळं आपल्याच म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये आता लढायलाच पाहिजे. कोणीही आता आपल्यावरती कितीही हे केलं
तरी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी तरी आपल्याला लढायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन आता उभा राहिलाय. उभा राहून त्यांनी आता सगळ्यात पहिले कोर्टासमोर पुरावे सादर केलेत, ते म्हणजे फिंगरप्रिंटचे ज्या वेळेला अर्जुनने पुरावे सादर केलेत त्यामध्ये अर्जुन सांगतोय आता इकडे शांताचं घर असल्या कारणाने शांताचे त्या घरामध्ये फिंगरप्रिंट आहेत आणि त्याचबरोबर शांतासोबत अजून एका व्यक्तीचे, अजून 2 व्यक्तींचे तिकडे फिंगरप्रिंट आहेत आणि त्यामुळे त्या फिंगरप्रिंटची शहानिशा करण्यात यावी. जर का मी तिकडे गेलो असतो किंवा माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडलं असतं तर माझा एखादा तरी आता फिंगरप्रिंट तुम्हाला तिकडे आता भेटला असता ना. पण या सगळ्यामध्ये माझा एकही फिंगरप्रिंट तिकडे नाहीये. याचाच अर्थ हा होतो की मी या सगळ्यामध्ये आता इकडे तिथे कुठेही नव्हतो. असं फिंगरप्रिंट रिपोर्ट आता इकडे सादर केले जातात. ज्या वेळेला फिंगरप्रिंट रिपोर्ट आता सादर केले जातात आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया गडबडलेली आहे. कारण या सगळ्यामध्ये आपल्याकडे फिंगरप्रिंट आपले असणार आहेत याची तिला 100% खात्री आहे. रविराज मात्र आता डोळे पुसतायत. त्यांना का कुणास ठाऊक खूपच आता उदास वाटायला लागले. कारण आता पुढच्या क्षणाला रविराज खूपच मोठा आता गौप्यस्फोट करणार असतात आणि त्याच वेळेला मग आता ते सांगायला लागतात, हे फिंगरप्रिंट दुसरे कुणाचे आहेत याचा शोध काही घेण्याचा प्रयत्न केला का? यावरती रविराज उठतात. हो हो हो, हे फिंगरप्रिंट कुणाचे आहेत याची आता पूर्णपणे कल्पना आहे. हे फिंगरप्रिंट दुसरे तिसरे कुणाचे नाही आहेत. हे फिंगरप्रिंट आहेत तन्वी उर्फ बबली उर्फ प्रिया हिचे, असं म्हणत रविराज चिडलेत. यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, बाबा काय बोलताय? यावरती ते सांगतात, नाही तन्वी किल्लेदार आहे, नाही तन्वी सुभेदार आहे, नाही प्रिया मधुकर आहे, ही आहे बबली सदाशिव लोखंडे. आणि त्यानंतर ते आता कर्मकहाणी सांगायला लागतात. हिनेच खून केलेला आहे तो म्हणजे इकडे आता त्या बाईचा, ज्या बाईने हिला आता लहानपणी सांभाळलं, हिच्या आई वडिलांनी ज्या बाईला आता मात्र विकलं आणि त्याच बाईचा हिने आता खून केलाय. हिने खून करून आणि त्यानंतर चिडलेले रविराज एक एक करत आता असे काही महाभयंकर खुलासे करत लागलेले आहेत की याच्यामध्ये आता मात्र इकडे सगळेच जण ऐकताना हादरलेत. रविराज मात्र आता सांगत आहेत की मुळातच ही माझी मुलगीच नाहीये. आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, काय बोलताय तुम्ही? आणि त्यावरती रविराज सांगतात, हो तू माझी मुलगी तर नाहीयेस, पण आता तू इकडे खरं तर बबली आहेस, बबली, असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगायला लागते, बाबा काय बोलताय? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? यावरती रविराज सांगतात, शांताने सांगितलं मला. असं म्हटल्यावरती आता इकडे खून झालेली शांता कसं काय खरं बोलू शकते किंवा खून झालेली शांता कसं काय सांगू शकते? कोर्ट सगळं हदरलंय. आणि आता इकडे जज साहेब सुद्धा आता विचारत आहेत, काय बोलताय तुम्ही? नक्की आता काय झालंय? कोर्टाला या सगळ्याचा खुलासा झाला पाहिजे. यावरती रविराज सांगतात, होणार हा खुलासा तर होणार आहे ज्या वेळेला खरं शांता या आता इकडे येईल. शांता ज्या वेळेला आता जेलमध्ये इकडे येईल ना कोर्टामध्ये, तेव्हा खुलासा होईल. आणि असं म्हटल्यावरती सगळेच जण गडबडलेत. कोर्टाची 1 दिवसाची रविराजांनी मुदत मागून घेतलेली आहे प्रियाला एक्सपोज करण्यासाठी आणि उद्याच्या दिवसाला कोर्टामध्ये शांताला मी हजर करणार असं म्हणत रविराजांनी गौप्यस्फोट केलाय. प्रेक्षकांनो, खरंच रविराज दुसऱ्या दिवशी शांताला कोर्टामध्ये हजर करू शकणार की हा रविराजांनी खेळलेला एक आता प्याद आहे किंवा रविराजांनी खेळलेली एक चाल आहे प्रियाला अडकवण्यासाठी? येणाऱ्या भागामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहे.